नमस्कार मंडळी. आज आपण एका सेलिब्रिटी IAS वर लागलेल्या गंभीर आरोपांबद्दल बोलणार आहोत. हो, आपण बोलतोय IAS डॉक्टर नागार्जुन बी गौडा यांच्याबद्दल. एकेकाळी UPSC टॉपर सृष्टी देशमुख यांचे पती म्हणून चर्चेत आलेले हे अधिकारी आता मात्र 10 कोटींच्या घूस आणि 51 कोटींच्या दंड प्रकरणामुळे चर्चेत आहेत. डॉक्टर नागार्जुन गौडा हे कर्नाटकचे रहिवासी डॉक्टर पदवीधर आहेत. 2019च्या UPSC परीक्षेत त्यांनी उच्च रँक मिळवून IAS झाले. मध्य प्रदेश कॅडर मिळालं आणि त्याच वेळी त्यांचा विवाह झाला प्रसिद्ध IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांच्याशी. ही जोडी UPSC पॉवर कपल म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आली. पण आता मात्र त्यांचं नाव पूर्ण वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. पाथ इंडिया ही एक मोठी बांधकाम कंपनी आहे जी रस्ते, पूल, महामार्ग यांसारखे काम करते. हरदा जिल्ह्यात त्यांनी नदीकाठी वाळू उत्खनन केलं, म्हणजे नदीतून वाळू काढण्याचं काम. परंतु प्रशासनाच्या नोंदीनुसार त्यांनी परवानगीपेक्षा खूप जास्त वाळू काढली असं आढळलं. म्हणून त्या कंपनीवर 51.67 कोटी दंड ठोठावला गेला. पुढे ही फाईल IAS नागार्जुन गौडा यांच्या टेबलावर गेली. तेव्हा त्यांनी पुन्हा तपास करा असा आदेश दिला. तपासात आकडे कमी निघाले. आधी सांगितलं होतं की 3 लाख घनमीटर वाळू काढली, पण नव्या अहवालात फक्त 2688 घनमीटरचं उत्खनन झालं असं सांगितलं गेलं. त्यामुळे दंड ₹51 कोटींवरून थेट 4032 झाला. फक्त 4032 रुपयेवर. RTI ॲक्टिव्हिस्ट आनंद जाट यांनी आरोप केला की हे आकडे बनावट आहेत. मोठं उत्खनन झालं पण कागदावर आकडे कमी दाखवले गेले आणि त्या बदल्यात IAS गौडा आणि एक दुसऱ्या अधिकाऱ्याने ₹10 कोटींची घूस घेतली. हा त्यांचा थेट आरोप आहे. नागार्जुन गौडा यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हे म्हणतात सगळं नियमानुसार केलं गेलं. RTI कार्यकर्त्यांकडे कोणतेही ठोस पुरावे नाही. माझं प्रत्येक पाऊल दस्तऐवजावर आधारित आहे आणि मी कोणतीही चूक केलेली नाही. त्यांनी हेही सांगितलं की ही आकडेवारी विभागीय अभियंत्यांनी आणि जिल्हा यंत्रणेने तयार केली होती. आता या प्रकरणामुळे त्यांची पत्नी आणि सहकारी IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांचं नावही ओढलं जातंय. काही सोशल मीडियावर लोक विनाकारण त्यांनाही यात खेचत आहेत. पण लक्षात ठेवा, आतापर्यंत कोणताही पुरावा त्यांच्या विरुद्ध नाही. त्या दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि या केसशी त्यांचा थेट संबंध नाही. सामान्य माणूस विचारतो 51 कोटींचा दंड 4000 कसा उतरू शकतो? एवढा फरक म्हणजे आकडे चुकले की काहीतरी गडबड आहे? आता प्रशासन तपास करणार का? हे सगळं प्रश्न आज सर्वसामान्य लोक विचारत आहेत. मंडळी, आरोप असतात, ते तपास होईपर्यंत कोणावरही शिक्कामोर्तब करता येत नाही. जर भ्रष्टाचार झालाय तर जबाबदारावर कारवाई झालीच पाहिजे आणि जर अधिकारी निर्दोष असतील तर त्यांचं नावही स्वच्छ व्हायला हवं. सत्य काही काळ दडपून जाऊ शकतं, पण कायमचं लपवता येत नाही. पाथ इंडिया कंपनीचं बाजूचं म्हणणं, जर पाथ इंडिया कंपनी जी आहे ती काय म्हणते तर सरकारी कागदपत्रात काय लपलं आहे, तर पाथ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचं उत्खनन पूर्ण कायदेशीर होतं. आमच्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी आहे. मूळ मोजमाप चुकीचं झालं म्हणून दंड जास्त ठोठावला गेला. त्यांच्या म्हणण्यानुसार IAS गौडा यांनी फक्त तांत्रिक दुरुस्ती केली, काहीही गैर केलं नाही. RTI ॲक्टिव्हिस्ट आनंद जाट यांनी मिळवलेले काही कागदपत्र सांगतात की नदीकाठावर GPS सर्वे झाला नव्हता. GPS सर्वे जो होत असतो तो झाला नव्हता. नदीत खोलवर मशीन वापरून वाळू काढली गेली आणि नंतर नवीन सर्वेमध्ये फक्त थोडं उत्खनन दाखवलं गेलं. यावरून त्यांनी संशय व्यक्त केला की अंदर काहीतरी सेटिंग आहे. हरदा जिल्ह्यातील ग्रामस्थ सांगतात की रात्रीच्या वेळी डंपर भरभर जात होते. नदीचं पात्र खाली गेलं, पाणी कमी झालं आणि तक्रारी दिल्या पण काहीच झालं नाही. स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या उत्खननामुळे विहिरीचं पाणी खाली गेलं, शेतीचं नुकसान झालं.
आता राज्य प्रशासनाने या सगळ्या प्रकरणाची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केली आहे. फाईल्स पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. IAS नागार्जुन गौडा यांची क्लीन चिट मिळते का की आणखी काही उघड होतं याकडे सगळ्यांचे डोळे लागले. लोक म्हणतात सिस्टममध्ये चुकी झाली का की कोणीतरी सिस्टमचा फायदा घेतोय. असे प्रकरण पुढेही दडपली जात असतील का? हा फक्त एक केस नाही, ही सिस्टमची आरसा. कारण असे केस आपण भरपूर पाहिले. सिस्टममध्ये ह्या गोष्टी होतात, फक्त हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, जनसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. IAS असो वा कंपनी, जबाबदारी दोघांची आहे. कारण वाळू म्हणजे फक्त माती नाही, ती आहे आपल्या नद्यांची, आपल्या भविष्याची संपत्ती. एक चुकीचा निर्णय आणि पर्यावरणाचं नुकसान अनमोल ठरतं. सत्य लपवलं जाऊ शकत नाही, पण मिटवता येत नाही. त्या कागदपत्रांच्या मागचं वास्तव, जिथे फाईलवर आकडे छोटे आहेत पण जमिनीवर खड्डे प्रचंड आहेत. हे जे तुम्ही पाहताय ते हरदा जिल्ह्यातील नदीकाठचा फुटेज आहे. सरकारी अहवालानुसार फक्त 2688 घनमीटर वाळू काढली, पण ड्रोनमधून दिसतंय जवळपास अर्धा किलोमीटरचा पट्टा खोदलेला आहे. स्थानिक NGO सेव्ह नर्मदा यांनी फुटेज उपलब्ध करून दिलं. पूर्वी इथे गावे पाण्याने समृद्ध होती, पण आता नदीचं पात्र 8 ते 10 फूट खोल झालं आहे. गावकरी सांगतात पूर्वी पाण्याचा आवाज येत होता, आता फक्त डंपराचा धूर दिसतो. हा बदल काही आकड्यांचा असत नाही, हा बदल पर्यावरणाचा हाडापर्यंत पोहोचला. सरकारी अहवाल म्हणतो उत्खनन नियमानुसार मोजणी अचूक आहे, पण जेव्हा ड्रोन फुटेज, GPS नकाशे आणि लोकांचे साक्षीदार एकत्र पाहतो तेव्हा दिसतं मोजमापात काहीतरी गडबड झाली. म्हणजेच कागदावर नदी सुरक्षित आहे, पण प्रत्यक्षात नदी जखमी आहे. पाथ इंडिया म्हणते हे सर्व जुनं फुटेज आहे, सध्याचं उत्खनन मर्यादित आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांच्याकडे पर्यावरण मंजुरीचे सर्टिफिकेट्स आहेत, पण पर्यावरण विभागाच्या वेबसाईटवर अशी कोणतीही ताजी एंट्री सापडत नाही. यावरून RTI कार्यकर्ते म्हणतात दस्तऐवज बदलले गेले असावेत. जिल्हा प्रशासन म्हणतं तपास सुरू आहे, परंतु 3 महिन्यांपासून तीच ओळ ऐकू येत आहे. दरम्यान नदीतून उत्खनन सुरूच आहे. लोक म्हणतात तपास चालतोय की टाळाटाळ आहे. आमच्या गावात आता विहिरी आटल्या, शेती वाळली आणि नद्यांचं पाणी मळकट झालं. सरकारी गाड्या एकदा येतात, फोटो घेतात आणि परत जातात. हा फक्त वाळूचा प्रश्न नाही, हा जनजीवनाचा प्रश्न आहे. IAS गौडा निर्दोष असतील की नाही, तपास लागेल, तपास सर्व काही सांगेल, पण निसर्गावर झालेला हा अत्याचार कोणी नाकारू शकत नाही. कारण कागदावर 4000 लिहिलं असतं तरी जमिनीवर त्याची किंमत कोट्यवधींची आहे. निसर्गाच्या हानीच्या रूपात पाथ इंडिया उत्खनन प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. ज्यांनी हे प्रकरण उजेडात आणलं ते RTI कार्यकर्ते आता स्वतःच्या दबावाखाली आहे. RTI कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे. आनंद जाट हे हरदा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते जे मागील 8 वर्षांपासून पर्यावरण आणि भ्रष्टाचार विरोधात लढत आहेत. त्यांनीच पहिल्यांदा या उत्खननाचं RTI मागवलं आणि कागदपत्र मिळवलं. पण त्या दिवसानंतर त्यांच्या जीवनात सुरू झालं धमक्या, दबाव आणि फोन कॉल्सचं युद्ध. आनंद जाट सांगतात रात्री अनोळखी नंबरवरून कॉल आले. कोणी म्हणालं तक्रार मागे घ्या नाहीतर परिणाम भोगा. त्यांच्या कुटुंबियांनाही धमक्या मिळाल्या. स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली, पण अजून FIR दाखल नाही. म्हणजे जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो तोच आज स्वतःच संरक्षण मागतोय. हरदा प्रशासन म्हणतं आम्हाला काही ठोस पुरावे मिळाले नाही, पण आश्चर्य म्हणजे RTI फाईल्स आणि ड्रोन फुटेज त्यांच्याच ऑफिसमधून निघालं. मग तपास का थांबला की कोणीतरी वरून ब्रेक लावला? हा एक कार्यकर्ता, एक सामान्य नागरिक जो सत्तेविरुद्ध उभा राहतो, त्याच्या विरुद्ध सिस्टमचं मशिनरी चालू होतं. पण आनंद जाट म्हणतात मी मागे हटणार नाही. ही माझ्या राज्याची, माझ्या नद्यांची लढाई आहे. त्यांचं हे वाक्य हजारो लोकांना प्रेरणा देतंय. सोशल मीडियावर #SaveHardaRiver हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. लोक गावागावातून आवाज उठवत आहेत, वाळू नाही नद्या वाचवा. पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, पत्रकार सगळे या लढ्यात उतरले आहेत. आता ही फक्त एक RTIची लढाई नाही, ही सिस्टमला आरसा दाखवणारी क्रांती बनली आहे. IAS असो, कंपनी असो किंवा राजकीय दबाव,
सत्य कधी ना कधी बाहेर येणारच, आणि जेव्हा ते येईल तेव्हा कागद नव्हे, लोकांचा आवाज निर्णय देईल. कारण जनता शांत आहे पण आंधळी नाही. तुम्हाला वाटतं का अन्न जाट यांना न्याय मिळेल की सिस्टम पुन्हा सगळं दडपेल? आता उघडं होतंय राजकीय गाठोड जे पण आहे ते उघडं होतंय, ज्याने हे सगळं प्रकरण जिवंत राहू दिलं पण न्याय मरू दिला. पाच इंडिया कंपनीला वाळू उत्खननाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले तेव्हा राज्यातील एका मंत्र्याच्या जवळच्या ठेकेदाराची भूमिका होती. कंपनीच्या संचालक मंडळात त्याचं नाव नसलं तरी त्याच्या नातेवाईकांचा सहभाग नोंदवला गेलाय. म्हणजे फक्त कागदावर वेगळं पण प्रत्यक्षात जोडलेलं. आनंद जाट यांनी RTIद्वारे मिळवलेले काही ईमेल्स सांगतात की पाच इंडियाच्या प्रकल्प फाईल्स मंत्रालय स्तरावरून फास्ट ट्रॅकवर पाठवण्यात आल्या. फाईल्सना ग्रीन क्लिअरन्स एका दिवसात मिळाली, जी साधारणपणे 3 ते 4 आठवडे लागते. म्हणजे कोणीतरी वरून गती दिली आणि खाली माती गेली. वाळू हा आज भारतातील सर्वात मोठा काळा बाजार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक सँड सिंडिकेट चालतं, पुष्पराज सर्कल, आणि प्रत्येक सिंडिकेटच्या मागे कोणीतरी राजकीय नाव असतं. हरदा जिल्ह्यात जे नाव सगळ्यांना ठाऊक आहे पण कोणी उच्चारत नाही, कारण आवाज उठवला की तो म्यूट केला जातो. अनेक वरिष्ठ अधिकारी सांगतात की कधी वरून फोन येतो, फाईल बघून घ्या असं सांगतात. कोणी नकार दिला तर ट्रान्सफर थेट दुसऱ्या जिल्ह्यात. IS नागार्जुन गौडा यांनी काही तसंच अनुभवलं का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली, IS अधिकारी आणि सिस्टम दोघंही राजकीय खेळात प्यादी बनतात. आरोप, सफाई आणि चौकशी सगळं होतं पण निकाल मात्र राजकीय फायद्यानुसार ठरतो. जे अधिकारी कधी UPSC म्हणून देशाचा आदर्श होतं त्यांच्याच नावाशी आता भ्रष्टाचाराचे डाग जोडले गेले. आणि जनतेचा प्रश्न साधा आहे, कुणावर विश्वास ठेवायचा? कारण भ्रष्टाचार केवळ रकमेचा नसतो, तो सिस्टमवरच्या विश्वासाचा असतो. राजकारणात सगळं कनेक्शनवर चालतं. 5 इंडियापासून जिल्हा कार्यालयापर्यंत, IS फाईल पासून मंत्रालयाच्या टेबलपर्यंत सगळं कोणतरी चालवतंय, पण चेहरा कोणालाच नाही. हे गाठोडं उघडलं की सिस्टम हलते, आणि म्हणूनच हे गाठोडं कायम सीलबंद ठेवलं जातं. तुमचं मत काय आहे मंडळी? हा भ्रष्टाचार प्रशासनाचा आहे की राजकारणाचा? आता शेवटचा टप्पा, जिथं सत्य आणि सत्तेचा अंतिम सामना सुरू होतो. RTI कार्यकर्ता आनंद जाट यांनी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचा दावा, सरकार तपास थांबवतोय, पुरावे दडपले जात आहेत. कोर्टाने प्रशासनाकडून 30 दिवसांत अहवाल मागवला आहे, पण अहवाल द्यायचा म्हणजे फाईल उघडावी लागेल, आणि तीच गोष्ट काहींना नको आहे. कोर्टात सादर झालेल्या प्राथमिक दस्तऐवजांमध्ये दिसतंय की काही सर्वे रिपोर्ट्स बदलले आहेत. पहिल्या रिपोर्टमध्ये 3 लाख घनमीटर उत्खनन दाखवलं होतं, तर नंतरच्या रिपोर्टमध्ये तो आकडा 2688 वर आणला गेला, आणि त्याच दिवशी दंड 51 कोटींवरून 4032 रुपयावर आला. IS नागार्जुन गौडा यांच्या वकिलांचं म्हणणं आहे, सर्व निर्णय दस्तऐवजावर आधारित आहेत. अधिकारी म्हणून त्यांनी फक्त प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी हेही नमूद केलं की कंपनीवर आधीच पर्यावरणीय परवानग्या होत्या, पण कोर्टात विचारलं गेलं मग रिपोर्ट का बदलता? याचं उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. कोर्टानं मागितलेलं काही कॉल रेकॉर्ड जे आहेत, ईमेल्स आहेत, नोटशीट्स आहेत, अजूनही गायब आहे. RTI कार्यकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं, हे गायब कागद म्हणजे पुरावे दडपण्याचा प्रयत्न. आणि कोर्टाने कठोर शब्दात म्हटलं, राज्य सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही. हा क्षण म्हणजे सत्याचं पहिले पाऊल न्यायालयात पोचले. राष्ट्रीय हरित लवाद NGT यांनीही काय सांगितलं, या प्रकरणावर लक्ष दिलं आहे. ते म्हणाले, हरदा जिल्ह्यातील नदीचं पात्र बदललं आहे, तेथे नव्याने सर्वे करावा आणि पर्यावरणीय नुकसानाचे मूल्यांकन करावे. म्हणजे आता लढाई केवळ कायदेशीर नाही, ती निसर्गाच्या जखमांसाठी आहे. एका बाजूला सरकारी वकील शांत उभा, दुसऱ्या बाजूला आनंद जाट, फाईल हातात घट्ट पकडलेली. त्यांच्या डोळ्यात थकवा होता पण भीती नव्हती. ते म्हणाले, माझ्याकडे सत्ता नाही पण पुरावे आहेत.
हा संवाद कोर्टात घुमला आणि सगळे शांत झाले। या प्रकरणात निकाल काही असो, लोकांनी पाहिलं आहे की एक माणूस सिस्टीमच्या विरोधात उभा राहू शकतो। IAS अधिकारी असो वा नेता, जो चुकतो त्याला उत्तर द्यावंच लागतं आणि जे त्यासाठी उभे राहतात त्यांचा आवाज कधी संपत नाही। मंडळी, हा फक्त एक केस नाही, ही लढाई आहे सत्याविरुद्ध सिस्टीमची। तुम्हाला काय वाटतं, IAS गौडा दोषी आहेत की सिस्टमचं बळी? कमेंटमध्ये तुमचं जे मत आहे ते नक्की लिहा। व्हिडिओ शेअर करा आणि सत्यासाठी आवाज द्या, कारण आवाज उठला की बदल घडतो। फाईल्स बंद होऊ शकतात, लोकांच्या नजरा नाही, सत्य उशिरा येतं, पण एकदा आलं की संपूर्ण सिस्टम हलते। अशा केसेस भरपूर झालेल्या आहेत, हे तर तुम्हाला माहीत असेल, पण हे जर तुम्हाला उजाळ्यात आणायचं असेल तर सर्वांनी सपोर्ट करा। आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।